नमस्कार. ऑल इन्फो मास्टरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मानधन योजनेला आपण फॉर्म कसा भरायचा. यासाठी आपल्याला Googleवर यायचं आहे. Googleवर आल्यानंतर आपल्याला इथं मानधन असं सर्च करायचं आहे. मानधन असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच ऑप्शन दिसेल मानधन, मानधन.in. या इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला मानधनच्या वेबसाईट जी आहे ती या इथं ओपन होईल. तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. स्क्रोल करून बघितले की आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन्स दिसतील. तर या इथं आपल्याला जे आहे आपण या इथं या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि या इथं आपल्याला जे आहे अशा प्रकारचे 3 ऑप्शन दिसतील. या इथं आपल्याला सेल्फ एनरोलमेंट युजिंग मोबाईल नंबर OTP यावर क्लिक करायचं आहे. या इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्या नंबरवर OTP येईल. तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला OTP टाकल्यानंतर आपण पुढची प्रोसेस जी आहे ती करणार आहोत. OTP टाकून प्रोसीड करायचं आहे. तर हा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसून जाईल. या इथं आल्यानंतर आपल्याला 3 डॉट दिसतात. त्या 3 डॉटवर आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे. आता आपण इथं लॉग इन झालेलो आहोत आणि खाली आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन्स जे आहेत ते दिसतील. तर या इथं बघू शकता सर्व्हिस पेंडिंग, कंप्लीट, पेंडिंग ट्रान्झॅक्शन, रिसिप्ट, चेक, क्लेम स्टेटस अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. आपल्याला सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे. सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या इथं अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन दिसतील. या इथं आपल्याला एनरोलमेंटवर जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे 3 ऑप्शन दिसतील. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि नॅशनल स्कीम फॉर ट्रेड अँड सेल्फ. आपल्याला इथं पहिला ऑप्शन क्लिक करायचा आहे, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारतं आर यू रजिस्टर्ड इन ई श्रम. तुम्ही जर ई श्रमवर रजिस्टर असाल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. तर मी ती ऑलरेडी रजिस्टर आहे त्यामुळे इथं मी येस म्हणण्याला आहे. येस म्हणलात तरच तुम्हाला इथं तुमचा UN नंबर जो आहे तो ई श्रमचा टाकावा लागणार आहे आणि जर तुम्ही रजिस्टर नसाल तर तुम्हाला तुमचं ई श्रम कार्ड पहिल्यांदा काढून घ्यावं लागणार आहे. यात आपल्याला नंतर आपल्या या प्रकारचे सर्व स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. मानधन योजना लागू करण्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारच्या 6 स्टेप आहेत. इथं 3 नंबरची स्टेप आहे, ही 4 नंबरची स्टेप आहे, 5 नंबरची पेमेंट आणि इथं आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे. आता या इथं आपल्याला पहिली स्टेप जी आहे ती चालू करायची आहे. या इथं आपल्याला आपला ई श्रम कार्डवरील UAN नंबर जो आहे मिळालेला तो UAN नंबर टाकायचा आहे. इथं आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि व्हेरिफिकेशन टाईप आपल्याला क्लिक करायचं आहे. आधार नंबरनुसार आपण व्हेरीफाय करायचं आहे. या इथे तुमचा ईमेल ID देऊ शकता, मोबाईल नंबर, नाव आणि तुमचे जे काही जेंडर असेल ते या इथं द्यायचं आहे आणि तुमचे जेही काही ॲड्रेस असतील ते ॲड्रेस या इथं टाकून द्यायचा आहे आणि ऑर्डर डिटेल्समध्ये सर्व माहिती भरायची आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि ही सर्व माहिती वाचून आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर ही मी माहिती पूर्णपणे आता भरून घेणार आहे. तर ही सर्व माहिती आता मी भरलेली आहे. आता इथं आपल्याला आधार जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. आधार व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमच्या रजिस्टर आधार नंबरच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून आपल्याला प्रोसीड करायचं आहे. तर इथं आता आपलं UN व्हेरीफाय झालेला आहे, म्हणजे आधार नंबर आपला जो आहे तो व्हेरीफाय होत आहे. थोडा वेळ वाट बघावी लागेल. व्हेरीफाय झालेला आहे.
तर बघू शकता व्हेरीफाय झाल्यामुळे ते ऑप्शन जो आहे तो कमी फिकट झालेला आहे. आता आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. यासाठी मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या त्या नंबरवर OTP येईल. ते OTP टाकून आपल्याला प्रोसीड करायचं आहे. तर इथं आपला मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. तर ओके करायचं आहे. आता सर्व माहिती या इथं आपण अनेकदा भरून घ्यायची आहे. इथं पिनकोड टाकायचा राहिलेला आहे. पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर अनेकदा चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि चेकबॉक्सवर क्लिक करून आपण सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथं एक पॉपअप आलेला होता. त्या पॉपअपनुसार मी दुरुस्ती केलेली आहे आणि आता आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली रजिस्टर झालेला आहे. तर आपली पहिली स्टेप इथं पूर्ण झालेली आहे. तर आता आपल्याला दुसऱ्या स्टेजवर आपण आता जो आहे तो आलेलो आहोत. नाही, अजून आपण पहिल्या स्टेजवर आहोत. आता इथं आपल्याला सर्व माहिती आपण भरलेली ओके करून घ्यायची आहे. तुमचा पेन्शन अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला मिळून जाईल आणि आता इथं आपल्याला ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजे KYC करायचे आहे. आता या इथं आपल्याला सिलेक्ट ऑथेंटिकेशन टाईप करायचं आहे. OTP आयरिस. आता मी तो OTP क्लिक केलेला आहे आणि आपण आता KYC करणार आहोत. तर क्लिक करायचं आहे. आता इथं आधार नंबरवर OTP येईल. आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर. तर इथं आता चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. तर तुमच्या रजिस्टर असणाऱ्या आधार नंबरला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर OTP येईल. आता इथं सर्व माहिती ही पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. आता मोड आपण OTP टाईप घेतलेला आहे. आता स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर आपल्याला या इथं जनरेट OTPवर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. आता मोबाईल नंबरवर आपल्या OTP आलेला आहे. हा OTP आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि हा OTP स्क्रोल करून खालच्या बॉक्समध्ये आपल्याला जो आहे तो टाईप करून घ्यायचा आहे. तर हा OTP मी इथं टाईप केलेला आहे. आता आपल्याला व्हॅलिडेट OTPवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTPवर क्लिक केल्यानंतर आता आपली फर्स्ट स्टेज पूर्ण झालेली आहे. आता आपण दुसऱ्या स्टेजवर आलेलो आहोत. फिल बँक अँड नॉमिनी डिटेल्स. तर आपल्याला दुसऱ्या स्टेजवर बँक आणि नॉमिनी डिटेल्स जे आहेत ते घालायचे आहेत. स्क्रोल करून खाली येऊयात. या इथं आपल्याला सर्व डिटेल्स आधीचे पहिल्या स्टेजचे दिसतील. स्क्रोल करून खाली यायचं आहे. आता आपल्याला इथं सिलेक्ट बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन फ्रिक्वेन्सी. तुमचा जो मंथली पेन्शनसाठी जो हप्ता जाणार आहे, तुम्ही तो हप्ता मंथली देणार आहात की 3 महिन्याला देणार आहात की 6 महिन्याला की वार्षिक देणार आहात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हप्ता इथं जो काही तुम्हाला योग्य वाटेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मी इथं मंथली घेतलेला आहे, म्हणजे 1 महिना झाला की माझा जो आहे तो हप्ता या इथं कट होणार आहे. तर या इथं आल्यानंतर आता आपल्याला बँक डिटेल्स द्यायचे आहेत. या इथं जे काही बँक डिटेल तुमचे हप्ते कट होणार आहेत तेच बँक डिटेल्स इथे द्या. मिनिमम बॅलन्स तुमचा तेवढा असणं अत्यंत गरजेचं आहे बँकेमध्ये. तर जो योग्य बँक अकाउंट नंबर असेल ते तुमचा बँक अकाउंट नंबर या इथं द्या. तुमचा हप्ता कट होण्यासाठी तुम्ही मंथली घेऊ शकता किंवा 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा वार्षिक. तुम्हाला जो योग्य वाटेल ते तुम्ही या इथं घेऊ शकता. तर सर्व बँक डिटेल्स या इथं मी भरलेले आहेत आणि या इथं आपल्याला जो मला हप्ता बसलेला आहे महिन्याला ₹170 इतका बसलेला आहे. इथं माझे 170 आणि केंद्र सरकारचे 170 असे जमा होणार आहेत पेन्शनसाठी. तर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. सबमिट आणि प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊ. जेवढा तुमचा हप्ता बसलेला आहे तेवढाच हप्ता तुमचा केंद्र सरकार सुद्धा भरणार आहे. तर आपण या इथं बघू शकता. आता आपल्याला इथं जो आहे तो तिसऱ्या स्टेजवर आपण या इथं आलेलो आहोत. या इथं आपल्याला जो आहे तो नच हा फॉर्म जो आहे तो भरावा लागतो. याची प्रिंटआउट काढून आपल्याला भरावी लागते. अशा प्रकारचा हा फॉर्म असतो. याची आपल्याला प्रिंटआउट घ्यायची आहे आणि या इथं जे आहे ते तुमची सिग्नेचर करायची आहे आणि
परत आपल्याला हे अपलोड करायचं आहे. तर ही मी डाउनलोड करून घेतो आहे. हे डाउनलोड केल्यानंतर आपण हे सर्व डिटेल्स भरून घ्यायचे आहेत आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. डिटेल्स भरून घेतल्यानंतर त्याचा फोटो काढायचा आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये तो सेव्ह झाल्यानंतर चौथ्या स्टेजवर आपण आलेलो आहोत, अपलोड मॅन्डेट फॉर्म. म्हणजे तो मॅन्डेट फॉर्म आपण डाउनलोड केलेला प्रिंटआउट काढायचा आहे, ते भरायचा आहे आणि या इथं आपल्याला तो आता अपलोड करायचा आहे. अपलोड करताना त्याची साईज 150 KB पेक्षा कमी असता कामा नये आणि 5 MB पेक्षा जास्त असता कामा नये. तर ते मॅन्डेट फॉर्म जो आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि तो फॉर्म आपल्याला या इथं जो आहे तो अपलोड करायचा आहे. तर अपलोड या टॅबवर आपण आता क्लिक करूया. या इथं क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होईल. गॅलरीमधून आपण तो भरलेला मॅन्डेट फॉर्म आहे तो इथं अपलोड करायचा आहे. त्या मॅन्डेट फॉर्म तुम्ही सविस्तर भरून घ्यायचा आहे. तुमचा हप्ता तुम्ही कशा प्रकारे कट करणार आहात तो सर्व या इथं आपल्याला टिक करायचा आहे. त्या फॉर्मवर तो अपलोड करायचा आहे आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो चौथा स्टेज आपली कंप्लीट होईल आणि आपल्याला या इथं आता पेमेंट सुद्धा करावं लागणार आहे, जे की मंथली कॉन्ट्रीब्युशन आहे. मी मंथली केलेलं आहे, त्यामुळे 170 रुपये मला इथं पेमेंट जे आहे ते करावं लागणार आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हप्ता जो आहे तो घेऊ शकता. मी आता इथं पेमेंट करणार आहे. तर मी मंथली केल्यामुळे माझं मंथली 170 रुपये मला इथं जे आहे आता पहिल्यांदा मला स्वतः पे करावं लागणार आहे. इथून पुढं महिन्याला ऑटोमॅटिक बँकेतून ते कट होऊन जाईल. तर या इथं आपला पे युजिंग पेमेंट गेटवे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही वय असेल त्या वयानुसार तुमचा कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटमधून कट होणार आहे. तर आता पे युजिंग पेमेंट ऑप्शनवर क्लिक करूयात. तर बघू शकता या इथं सर्व डिटेल्स तुमचे आलेले आहेत. पेन्शन अकाउंट नंबर सुद्धा आलेला आहे. आता मला इथे 170 रुपये पे करायचं आहे. तर या इथं मेक पेमेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. 170 रुपये. तर जेवढे 170 रुपये आता मी इथं पे करणार आहे तेवढेच केंद्र सरकार सुद्धा आपल्या पेन्शन अकाउंटमध्ये 170 रुपये घालणार आहे. तुमच्या वयानुसार तुमचा जो काही हप्ता असेल तो बसेल. तर आता आपण इथं पेमेंट जे आहे ते करत आहोत. इथं आता पुढच्या स्टेजवर आलेलो आहोत. आता इथं UPI थ्रू मी इथं पेमेंट जे आहे ते करणार आहे. तर पे युजिंग बाय एनी UPI ॲप या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही कोणत्याही UPI ॲपद्वारे पे करू शकता. तर आपलं आता इथं 170 रुपये पेमेंट आपण केलेलं आहे आणि आपलं आता पेन्शन कार्ड जे आहे ते डाउनलोड होणार आहे. आता आपण 6व्या आणि लास्टच्या स्टेजवर आलेलो आहोत. डाउनलोड कार्ड या इथं आपण आता आलेलो आहोत. तर तुम्ही ज्या वेळेला पेमेंट करता त्यावेळेला तुमचं कार्ड जे आहे ते बनून तयार होतं. तर आपण लास्टच्या स्टेजवर आलेलो आहोत, डाउनलोड कार्ड. तर अशा प्रकारे तुमचं श्रमिक योगी मानधन पेन्शन कार्ड जे आहे ते तयार झालेलं आहे. या कार्डवर सर्व डिटेल्स तुमचे दिसून येतील. तर हे कार्ड आता आपण डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर याची कलरमध्ये प्रिंटआउट काढायची आहे आणि याला लॅमिनेशन करून आपण ठेवू शकतो. तर मला इथं मंथली 170 रुपये बसलेले आहेत. वयानुसार तुमचा जो काही आहे तो हप्ता या इथं बसू शकतो. प्रत्येकाच्या वयानुसार हा हप्ता जो आहे तो बसणार आहे. तर हा आता आपण कार्ड डाउनलोड करूया. तुमचं सक्सेसफुली पेमेंट झाल्यानंतरच तुमचं कार्ड जे आहे ते डाउनलोड होणार आहे. तर अशा प्रकारे घरबसल्या आपण 3000 रुपये मासिक पेन्शनसाठी जे आहे ते अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज भरू शकतो. तर हे जे 3000 रुपये आहेत ते तुमचे वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 60 वर्षानंतरच तुम्हाला मंथली 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह.